वक्त न्यूज चैनल में आपका स्वागत है। मुंबई, दिल्ली, मालेगांव, धुलिया, औरंगाबाद, चालीसगांव शहर में भी आंदोलन किए जा रहा है ट्रकों के ड्राइवर के तरफ से। उसी तरह से चालीसगांव शहर में भी आप देख सकते हो कि आंदोलन की तैयारी यहाँ पे हो रही है। सारे ट्रक ड्राइवर आंदोलन कर रहे हैं और सब तरफ चक्का जाम हो रहा है। मालेगांव शहर में भी एजाज बेग की तरफ से ऐसी न्यूज आ रही है कि वो उन्होंने भी स्टार होटल के पास चक्का जाम करने का उन्होंने आंदोलन का आगाज कर चुके हैं। और उसी तरीके से चालीसगांव शहर में भी आंदोलन की तैयारी हो चुकी है और आंदोलन करने की कोशिश करी जा रही है। पर फिलहाल अभी हड़ताल पे बैठे हैं सब ड्राइवर, गाड़ी अपनी अपनी जगह पर लगाकर। रामदास जी आटोलिया चालीसगांव शहर में भी आए थे, उनकी भी जबानी पता करेंगे अब उनका कहना क्या इन कानून के बारे में। ये सारी न्यूज आपको इसी वीडियो में बताया जाएगा। आपको फिरोज खान की तरफ से ये न्यूज आई है, रामदास जी आटोलिया तरफ से जो आई है मेरे पास, वो उनकी ही वीडियो की तरफ से बताने की कोशिश करूंगा। देख सकते हो, आगे आइए देखते हैं। नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9.5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते अत्यंत उत्कृष्ट काम आहे। लोकांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे, देशाच्या विकासासाठी काम केलेलं आहे आणि सबका साथ सबका विकास हा नारा त्यांनी दिलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक मार्गाची कामं पूर्ण केलेली आहेत आणि ज्या जनधन योजना आहे, आवास योजना आहे, मुद्रा योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, त्या संबंधामध्ये अनेक निर्णय घेतलेले असल्यामुळं लोक आमच्यासोबत आहेत आणि त्यामुळं आम्हाला चिंता अजिबात नाही। आणि इंडियाच्या नावाने ज्यांनी आघाडी केलेली आहे त्यांचं त्यांनी महाराष्ट्रामध्ये 12 जागांची मागणी माननीय प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे। म्हणजे 4 पक्ष आहेत, या 4 पक्षांनी 12 जागा घ्याव्यात आणि 12 जागा त्यांनी घेतल्या तर आम्ही त्यांची 12 वाजवण्यासाठी आम्ही तयारच आहोत। त्यामुळं 12 जागा त्यांनी घ्याव्यात आणि त्यांचा विषय मिटवावा। पण ठीक आहे, आमच्या महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे आणि RPI आहे, आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक लढणार आहोत आणि आमच्यामध्ये जागा वाटपाचा काही वाद अजिबात नाही। परंतु संजय राऊत वारंवार म्हणताय की 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसणार। बघूया, दोन्ही मैदान लांब नाही आहे। संजय राऊत म्हणजे काय मदत नाही आहे। खरंच हा एका बाजूला 40 कोटीची जनता आहे आणि संजय राऊत म्हणतात ते काय उत्तर अजिबात नाही आहे। आपण पाहिलेलं आहे की मध्यंतरी मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या आणि राजस्थानच्या निवडणुकीमध्येही BJP येणार नाही असं लोक म्हणत होते, तरी त्या ठिकाणी BJP आली होती। त्यामुळे कोण काय म्हणतंय याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही। आमचं काम सुरू आहे, विकासाचं काम सुरू आहे, रस्ते होत आहेत आणि लोकांपर्यंत अनेक योजना पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लोक आमच्यासोबत आहेत आणि त्यामुळं संजय राऊत आम्हाला नको आहे, त्यांचं वोट आम्हाला नको आहे। त्यांनी दिलं जरी आम्ही ते घेणार नाही आहे। त्यामुळं संजय राऊत जरी ते बोललेले असले तरी आपल्याला मेमध्ये जेवढ्या निकाल येतील तेवढ्या देशाचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच मोदीजी पंतप्रधान होतील असं आम्हाला पूर्ण विश्वास आहे।